उद्धव ठाकरेंनी आज बोलावली ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरे उद्यापासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर 7 ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा। 7 ऑगस्टला राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती। सावरकरांवरती टीका करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे जेवण करतात, त्यांच्यासोबत राज ठाकरे जाणार का असा सवाल विचारला पाहिजे, मंत्री उदय सामंतांची टीका। आपल्या पक्षाचे नेते अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत आता आपण स्वस्थ बसायचं नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। कोल्हापुरातल्या महादेवी हत्या प्रकरणावरती आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी, वनरक्षक तसंच जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीत उपस्थिती असेल। वेळ आली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ, पण महादेवी हत्तीला परत आणू, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। कबूतरखान्याचा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी। कबूतरखाने बंदीवरून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक होणार। संभाजी भिडे पुन्हा एकदा बरळले। सर्वधर्म समभाव हा नीचपणा, भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। आंबे खाऊन मुलं होतात, भिडेंकडनं पुनरुच्चार। तर खग्रास ग्रहणाच्या काळामध्ये मंत्र केल्याने मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते, भिडेंचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे। म्हाडाने कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये 90 घरं आजी माजी आमदारांसाठी राखीव ठेवली आहेत। आजी माजी आमदार आणि खासदारांकडून अर्ज न मिळाल्यास ती सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे। मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्यामुळे राज्य सरकारने बोलावली बैठक। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि उद्योगमंत्री उदय सामंत तसंच मल्टिप्लेक्सचे चालक मालक बैठकीला उपस्थित राहतील। उद्योगपती अनिल अंबानींची ईडीच्या मुख्यालयामध्ये आज सकाळी 11 वाजता चौकशी। 3000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार। सोमवारी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार आणि त्यांच्या पत्नीची ईडीकडून 10 तास चौकशी। आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी चौकशी सुरू असून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। महामुंबई मेट्रोकडून चालवल्या जाणाऱ्या मेट्रो 2A अंधेरी दहिसर आणि मेट्रो 7 दहिसर गोंदवली मेट्रो मार्गावरती गेल्या 39 महिन्यामध्ये तब्बल 20 कोटी लोकांचा प्रवास, त्यामुळे MMRDAलाही यातून मोठा महसूल। टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना उच्च न्यायालयाने फटकारलं। न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर याचिकाकर्त्या रिक्षा चालकांनी रॅपिडो विरोधातली याचिका मागे घेतली। हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यान आजपासून रात्रकालीन ब्लॉक। 10:45 ते पहाटे 3:45 या वेळेमध्ये वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असेल। एक बातमी सविस्तर बघणार आहोत। अन्न नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदा मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवरती ताण येतोय, त्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही। शिवभोजन थाळी या स्वस्तात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही काटकसर करावी लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवभोजन योजना सुरू ठेवण्यासाठी 60 कोटी रुपयांची गरज आहे, मात्र सरकारकडून अन्न नागरी पुरवठा खात्याला केवळ 20 कोटींचा निधी देण्यात आलाय, त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात असं सूत्रांकडे कळतंय। मध्य प्रदेशच्या सुद्धा निवडणुका अडकल्या ओबीसी शिवाय। मनापासून आनंद। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत। निलेश, अर्थातच आनंदाचा शिधा हा खरोखरच आनंदाचा शिधा खऱ्या अर्थाने असतो सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेकांसाठी, परंतु आता या योजनेला कुठेतरी त्याच्यावरती टाप येते। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात माहिती देतील। निलेश, पूर्वी मागील 2 वर्षांपासून सरकारच्या वतीनं प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा सर्वसामान्यांना देण्यात येत होता, मात्र आता याला ब्रेक लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण अन्न नागरी पुरवठा खात्याला आनंदाचा शिधा असेल किंवा शिवभोजन थाळी संदर्भामध्ये
जो काही निधी मिळायचा तो आता निधी त्यामध्ये काटकसर व्हायला सुरुवात झालेली आहे. एकट्या शिवभोजन योजना सुरू ठेवायची असेल तर 60 कोटींचा निधी अपेक्षित असतो, मात्र सरकारकडून आता केवळ 20 कोटी निधी द्यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळेच आता काही दिवसामध्ये शिवभोजन थाळी या योजनेमध्ये देखील सरकार अन्न नागरी पुरवठा खातं काटकसर करणार आहे. तर दुसरीकडे जो आनंदाचा शिधा आहे तो मिळणार नाही अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आणि त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांसाठी हा एक बरोबर आहे. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी शक्यता आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा 9 सेकंदातला आढावा. भारतातल्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल. महाराष्ट्रामध्ये मत्स्योत्पादन सर्वाधिक 47% उत्पादन वाढीची नोंद. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटची माहिती. मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी फाईल्सवरती सह्या करून घेतल्या. मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप. शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी शायना एनसी यांची नियुक्ती. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नियुक्ती. शिवसेना सचिव संजय मोरेंनी दिलं नियुक्तीचं पत्र. गणेश भक्तांसाठी लोकल आणि मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी या संदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार. मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. नंदुरबार शहरामध्ये 4000 कारखान्यांमध्ये 1 लाखपेक्षा अधिक गणेश मूर्ती. या गणेश मूर्तींवरती शेवटचा हात फिरवण्यासाठी कारागिरांची लगबग. जवळपास 5000 कामगारांकडून दिवस रात्र काम सुरू आहे. नागपूरमध्ये एका वटवृक्षाच्या वयाचा वाद सुरू आहे. पर्यावरणवाद्यांचा वडाच्या स्थलांतराला विरोध आहे. वडाचं वय 188 वर्ष की 40 वर्ष यावरनं वाद पेटलाय. पर्यावरणवादी म्हणतात नागपूरमधील तो वटवृक्ष हेरिटेज वटवृक्ष आहे, त्याला हात लावायचा नाही, त्यामुळे हा वाद कोर्टात पोहोचलाय. नागपुरामध्ये पोलीसच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलंय. जनता फाउंडेशनशी संबंधित काही दक्ष नागरिकांमुळे नागपूर पोलिसांच्या अनेक वाहनांमध्ये पीयूसी तसंच इन्शुरन्सच्या नियमांची पूर्तता नसल्याचं समोर आलंय. यवतमधील जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू नसेल. 1 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते जमावबंदीचे आदेश. यवतमधल्या शाळा 4 दिवसांनी पुन्हा एकदा सुरू. जमावबंदी शिथिल केल्यानंतर निर्णय. यवतमधल्या तणावानंतर 4थ्या दिवशी भाजी मंडई भरली. जमावबंदी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची भावना भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातल्या कोथरूडमधील मुली आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात तथ्य नसल्याचं पत्र दिल्यानंतर निर्णय. उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार. बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्याप्रकरणी एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांची परळीतील घटनास्थळाची पाहणी. संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. गोंदियामध्ये खत विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यामुळे 2 कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर 7 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. गोंदिया जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या भरारी पथकाची कारवाई. मालेगावामध्ये गोवंश कत्तल करणाऱ्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई. कुरेशी बिरादरीच्या बैठकीत निर्णय. गोरक्षक आणि प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्यामुळे बीफ मटण व्यवसाय सुमारे 1.5 महिन्यांपासून बंद. बुलढाणा शहरातल्या 2 तरुणांना कोयत्यासह रील बनवणं चांगलंच महागात पडलं. दोघांवरती आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या एका अकॅडमीच्या प्रशिक्षकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी. अकॅडमीच्या प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामध्ये उत्तराखंडमधील 3 जण वाहून गेले तर हिमाचल प्रदेशातील 3 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. दिल्लीतल्या लाल किल्ल्याच्या सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने डमी बॉम्बसह किल्ल्यामध्ये प्रवेश केला. सुरक्षेमध्ये चूक झाल्यामुळे 7 पोलीस कर्मचारी तातडीने निलंबित. पंतप्रधान मोदी उद्या दिल्लीतल्या कर्तव्य पथ इथे असलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार. हा प्रकल्प सरकारच्या व्यापक प्रशासकीय सुधारणा अजेंडाचं प्रतीक आहे. आगामी 5 वर्षांमध्ये एआयमुळे 80% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील कारण पुढचं युग हे एआयचं युग आहे. प्रसिद्ध उद्योगपती विनोद खोसलांचा इशारा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांना फटका. जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतनं बिल गेट्स बाहेर. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही ऑस्ट्रेलिया पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या एका मोहिमेची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे. या मोहिमेवरती जवळपास 1137 कोटी खर्च केले जाणार आहेत.
येमेनमध्ये समुद्रात बोट बुडून 68 जणांचा मृत्यू. आफ्रिकेतील 68 स्थलांतरितांचा मृत्यू झालाय. 74 जण बेपत्ता आहेत. इथिओपियातून संयुक्त अरब इमिरातीमध्ये बेकायदा मार्गाने ही बोट जात असल्याची माहिती होती.